आता बॉम्ब पडणार होता 9 किंवा 10 मेच्या दिवशी. पुन्हा बॉम्ब पडणार अशी चर्चा होती की 9 किंवा 10ला हिरोशिमा किंवा नागासाकी आपलं होऊ शकतं. त्यामुळं मी आता त्या दिवशीची खूप वाट बघत होतो. 9 तारखेला माझ्या रूमपासून मी पुण्याला राहायचो, तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर एक सायबर कॅफे होता. तिथं सकाळी 10ला जाऊन बसलो. 10 ते 4 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू रिझल्टची वाट बघितली. एक मिनटं इनटॉलरेबल माझ्यासाठी होता, तरी काही रिझल्ट लागला नाही. मला खूप भूक लागली होती, झोप येत होती. म्हटलं चला उद्या 100% लागेल. गड्ड्यात गेलं सगळं, जाऊन झोपू, जेवू आणि उद्या सकाळी येऊ. गेलो, थोडंसं काहीतरी खाल्लं, पण झोप कशाची यायली, कारण उद्या 100% रिझल्ट लागणार असं वाटत होतं. अतिशय मला अजिबात झोप आली नाही. पुन्हा 10 वाजता सायबर कॅफेत गेलो. ताप चढला होता दरम्यानच्या काळात, डोळे खूप कमकुवत झाले होते, डोळ्यामधून आपोआप पाणी यायला लागलं होतं. एक मिनटं माझ्या हार्टबीट्स धाड वाढत होत्या. 10 ते 4 वाजेपर्यंत बसलो, बोंबलायला काही रिझल्ट लागला नाही. म्हटलं आता जाऊ द्या, सोडा, सगळं गेलं गड्ड्यात. ते म्हणजे सैराटमध्ये आहे ना की जिंदगी की ये रीत है, हार की बात जीत है, तसं म्हटलं काहीतरी आपलं होईल, आपण जाऊन बसू रूमवर. आणि मी 5च मिनटं त्या सायबर कॅफेवरून चालत गेलो आणि माझ्या त्याच मित्राचा मला कॉल आला की सर कॉंग्रॅच्युलेशन्स, तू सिलेक्ट झालेला आहेस म्हणून.